नमस्कार, मी मयुरी तुमचं परत स्वागत करते माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आज होता संडे, तर म्हटलं चला छान हेअर वॉश करून घ्यावे आणि छान विचरून वगैरे घ्यावे, आराम करावा. पण केसांची कंडिशन बघितली तर एवढी खराब होती, ड्रायनेससुद्धा खूप होता आणि मोजकेच केस माझ्या डोक्यावर आले असं फील झालं की ते बॅड. मग म्हटलं चला गुगल, यूट्यूब आणि इतर ॲपवर काहीतरी सर्च करावं, प्रोडक्ट्स बघावे. पण बापो, इतके सारे ब्रँड्स आणि चॉईसेस होते. शॅम्पू, ऑइल, हेअर मास्क, बाबा वगैरे वगैरे. एवढं परचेस करेपर्यंत तर माझ्या पैशांचं दिवाळं निघेल. मग काहीतरी आयुर्वेदिक वापरावं असं मला वाटलं. मग मी लगेच गावातल्या एका आयुर्वेदिक शॉपमध्ये गेले. तिथे मला जे पण काही हवं होतं ते सगळं मला मिळालं. ॲक्च्युली मी सगळं पावडर फॉर्ममध्ये घेतलं, कारण सॉलिड फॉर्ममध्ये घेऊन परत त्याला ग्राइंड करणे माझ्यासाठी अजिबात पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे मग मी घेतलं आवळा पावडर, जास्वंद, भृंगराज, रिठा, ब्राह्मी आणि रोजमेरी आणि कलौंजी मी सॉलिड फॉर्ममध्येच घेतले, कारण त्यांच्याकडे पावडर अवेलेबल नव्हती. पण मी घरी जाऊन ग्राइंड करणार होते, एवढं तर मी करूच शकते ऑब्व्हियसली. एवढी पण कंटाळावाना माझा स्वभाव नाही आहे. या सगळ्यांचं मिश्रण करून गरम पाण्यात टाकून हेअर्सला लावले तर हेअर्स छान होतात असं ऐकलं होतं. त्यामुळे मी हे सगळं अप्लाय करून मग मी हा व्हिडिओ पोस्ट करते, कारण की सगळ्यांना सांगण्यापेक्षा आपण करून जेव्हा बघतो आणि त्यानंतर जेव्हा त्याचे रिव्ह्यूज आपण टाकतो तेव्हा मला बेटर फील होतं. त्याच्यामुळे मग मी हा जो पोस्ट आहे, हा जो व्हिडिओ आहे माझा, हे सगळं अप्लाय केल्यानंतर टाकला आहे. आणि रिअली सांगते, माझे हेअर्स सॉफ्ट, सिल्की आणि शायनी जाणवले. मला इतका सुंदर इफेक्ट मला याचा जाणवला माझ्या हेअर्सवर. आणि बाकी हेअरफॉल तर नाही सांगू शकत, कारण की एका वॉशमध्ये तर अजिबात नाही कळणार. तर हे सगळं मिश्रण तुम्ही केसांना थोड्या वेळ लावून आणि नंतर मग थोड्या वेळाने 1-1.5 तासांनी वॉशसुद्धा करू शकता, असंसुद्धा चालेल, त्याच्यामध्ये सुद्धा नो डाऊट. मग हे सगळं आम्ही घेतलं. त्यानंतर मग ॲक्च्युली आम्हाला पासपोर्ट्स घ्यायला जायचे होते. आम्ही काढले होते 4-5 दिवसाआधी. मग आम्ही तिथे पासपोर्ट घेण्यासाठी सुद्धा जाणार होतो. मग पासपोर्टसाठी आम्ही त्या शॉपमध्ये ॲक्च्युली गेलो, तर आम्हाला तिथे पाहिजे ते नाही मिळालं, कारण की ॲक्च्युली त्यांची दुकान बंद असल्यामुळे म्हणा किंवा त्यांच्याकडे काहीतरी बांधकाम चालू असल्यामुळे मग ते भैया म्हणाले की आम्ही तुम्हाला ते नाही देऊ शकत. इट्स ओके, तरीसुद्धा चालेल. मग मी म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग एक तरी काम झालं होतं आमचं, शॅम्पू बनवण्याचं जे आमच्या डोक्यात होतं ते तरी काम ॲटलिस्ट आज पार पडलं. आणि तुम्हाला सांगते, आम्ही जे पण काही सामान घेतलं आहे ना, ते अतिशय आम्हाला छान दरामध्ये मिळालं. आणि म्हणतात ना की पैशांची बचत हे सगळ्यात बेस्ट असतं आयुष्यामध्ये. माझ्याकडनं तेवढं पॉसिबल नाही होत, पण जेवढं होतं मी तेवढं करण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे मग ते सगळं आम्ही सोबत घेतलं आणि आम्ही छान पासपोर्टसाठी गेलो. पण तिथे काही काम झालं नाही. तिथून निराशाच घेऊन आम्ही निघालो. मग त्यानंतर बरेचसे काम आमच्या मागे अजून होते, कारण एक काम नाही झालं दुसरं ॲटलिस्ट व्हावं, म्हणून आम्ही सीट कवरसुद्धा आमच्या खराब झाली होती गाडीची. मग आम्ही त्यासाठी सुद्धा एका दुकानामध्ये गेलो. तिथे सीट बसवून घेतली. आमची परी छान नटून थटून तयार करणार होतो. त्यांनी सीट कवर छान ब्राऊन कलरचं दिलं. ॲक्च्युली कसं आहे ना, तुमची एखादी वस्तू थोडीफार खराब झाली किंवा काहीतरी फॉल्ट त्याच्यामध्ये जाणवला, तर लगेच नवीन घेण्यापेक्षा त्याला दुरुस्त होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की करायचं, कारण की मी ह्याच मनाची आहे. तर मग ते सगळं झाल्यानंतर गाव थोडंसं बघून घेतलं. आमचं गाव खूप सुंदर आहे, तालुका लेवल आहे, पण खूप छान आहे. आणि त्यानंतर मला थोडंसं दही वगैरेसुद्धा घ्यायचं होतं. आम्ही ते सुद्धा घेतलं. आणि ॲक्च्युली माझी त्या दिवशी ना थोडीशी तब्येत खराब होती, ॲलर्जी वगैरे झाली होती. त्याच्यामुळे मग आम्ही हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलो. तिथे सुद्धा आम्ही चेकअप वगैरे केलं. त्यानंतर वेट वगैरे चेक केलं. मी एवढी काही जाडी नाही झाले असं वाटलं मला. ठीक आहे, छान आहे अजूनसुद्धा, बेटर. ओके, तर मग त्यानंतर गोळ्या वगैरे घेतल्या आणि फायनली आम्ही आमच्या घरी जाणार होतो, कारण की संध्याकाळ खूप झाली होती. आम्ही दुपारी निघालो आणि संध्याकाळी घरी गेलोत. त्याच्यामुळे कुणीतरी न रागवावं ह्याच्यासाठी आम्ही पटकन घरी गेलो, कारण की उशीर होण्यापेक्षा ठीक आहे. मग फायनली आम्ही सगळं सामान घेतलं आणि फायनली आम्ही आमच्या घरी गेलो. असा आमचा दिवस खूप सुंदर गेला. बाय.